नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या खरीप हंगामाची लागवड करण्यापूर्वी त्याचे आपलं घरचं जर बियाणं असेल तर आपल्याला त्याची उगवण क्षमता तपासणं गरजेचं आहे. तर उगवण क्षमता तपासण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यापैकी आपण हे जे आहे सुती गोणपट आहे, ते सुती गोणपट पाण्यात भिजून घेतलेलं आहे आणि त्या भिजलेल्या गोणपटावर आपल्याकडं जे बियाणं आहे मागच्या वर्षीचं जे गुणवंत बियाणं आहे, अशा बियाण्यामधून आपण चांगल्या 100 बियाण्यांची निवड केलेली आहे. ज्याचं कवच चांगलं आहे, त्याची साईज चांगली आहे, त्याचा आकार, कलर आणि ज्या भागातून त्याचं मूळ आणि अंकुर निघतो म्हणजे रूट आणि शूट निघतो ते सुद्धा चांगल्या प्रकारचे आहे. असे आपण 100 बियाणं निवडलं. तर ह्या ओल्या गोणपटावर 10-10च्या ओळीमध्ये हे मांडून घ्यायचे. हे जे अशा प्रकारे मांडून घ्यायचे स्वरूपामध्ये आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी त्यांना करता आले पाहिजे उगवण क्षमता तपासणीचा हे प्रयोग. त्यासाठी स्वतः शेतकरी त्या बियाण्याची या ठिकाणी मांडणी करताय. एका लाईनमध्ये 10 बियाणे असे आपण 10 लाईनी घेणार आहोत. या ठिकाणी 100 बियाण्यांची मांडणी केलेली आहे. या गोणपटावर ज्यूटचं गोणपट असतं, पाणी जास्त वेळ धरून ठेवतो म्हणून आपण याचा वापर केलेला आहे. वाळूवर पण आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करू शकतो आणि पेपर असतो एक टिश्यू पेपर, त्याच्यावर पण आपण तपासणी करू शकतो. आता याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण ज्यावेळेस घरचं बियाणं वापरतो तर ह्या 100 बियाण्यामधून जेवढे बियाण्याला रोप अंकुर आणि मूळ येईल ते बियाणं सदृढ समजायचं, ते बियाणं निरोगी समजायचं. त्याची चांगल्या प्रमाणे जर उगवण क्षमता झाली तर तेवढे टक्के तर आपल्याकडचं असलेलं बियाणं उगवणक्षम आहे असं समजायचं. उदाहरणार्थ 80% बियाण्याची जर उगवण झाली तर आपलं बियाणं आपल्याकडं उपलब्ध असलेलं घरगुती बियाणं हे 80% उगवण क्षमतेचं आहे. परंतु आपलं बियाणं साधारणतः आपण बॅग जर घेतली, बियाण्याची बॅग बघतो त्याच्यामध्ये उगवण क्षमता त्याच्यावर एक उल्लेख केलेला असतो. उगवण क्षमता किती टक्के आहे, त्याच्यामध्ये प्युरिटी किती टक्के आहे. साठी जर साधारणतः आपण किती किलो बियाणं वापरतो एकरी, काय 8 किलो, एकरी 8 किलो बियाणं वापरतो. तर जर समजा आपल्या बियाण्याची उगवण क्षमता 80% जर निघली, 20% तो भरून काढण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात बियाणं त्याचं एक कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. तर ते आपण कधी करू, ही ज्यावेळेस उगवण क्षमता आपल्या लक्षात येईल की किती टक्के होतं, त्यानुसार आपण ते कॅल्क्युलेशन करून आपलं घरचं बियाणं किती टक्के वाढव टाकायचं. आणि हे करत असताना आपल्याला बियाण्याच्या 2 ओळीतील अंतर आणि 2 झाडातील अंतर सुद्धा मेंटेन ठेवायचं आहे. त्याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस आपण एक्झॅक्ट अंतरावर बियाण्याची लागवड करतो तर त्या रोपांची संख्या गुणिले साधारणतः आपलं जर जमिनीतील सर्व मूलद्रव्य, सर्व घटक चांगल्या प्रमाणात असतील, पाण्याची आपली जी पाणी देण्याची आपली जी पद्धत आहे, आपल्याला जेवढी गरज आहे तेवढे पाणी जर मिळालेलं असेल आणि हवामान चांगलं असेल तर साधारणतः एक 150 ग्रॅम ते 200 ग्रॅमपर्यंत एका कणसामधून धान्य भेटतं. तर तेवढे झाडं गुणिले जर 200 ग्रॅम जर केलं तर आपल्याला आपल्या पिकामध्ये किती उत्पन्न निघणार आहे याची आपल्याला त्याच वेळी खात्री होती आणि त्यानुसार आपल्याला त्याचं मॅनेजमेंट करता येतं. तर अशा प्रकारे आपण याच्यावर आता हे जोपर्यंत याला मूळ आणि अंकुर येत नाही तोपर्यंत ह्या पोत्याला आपण भिजवत ठेवायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण तो छोटा स्प्रे असेल तो वापरा किंवा हाताने पाणी टाकलं तरी चालेल. आणि याच्यावर दुसरा गोणपाट भिजून ठेवायचं किंवा हे अशा प्रकारे मुडपून ठेवलं. या अशा प्रकारे मुडपून याची आपण जी पिंडी बनवली आणि ती जरी झाकून ठेवली तर एक साधारणतः आपण 3 ते 4 दिवसानंतर हे उघडून बघू शकतो. परंतु हे अशा प्रकारे हे भिजूनच ठेवायचं आहे. आता हे बियाणं हलून द्यायचं नाही आहे. अशा प्रकारे आपण याची गोल अशी पिंडी केल्यासारखं बनवायचं आणि हे सतत ओलं ठेवायचं, कोरडं पडून द्यायचं नाही. याच्यातून खोडल्यानंतर एक साधारणतः 3-4 दिवसानंतर आपण उघडून बघितल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येईल आणि त्यानुसारच आपण मग बियाण्याची आपल्याला किती किलो बियाणं वापरायचं आहे हे ठरवायचं असतं. आणि याच्या बाबतीत काही शंका असली तर विचारा तुम्ही. उगवण क्षमतेच्या बाबतीत बियाणं घरचं असेल, आपण घरचं बियाणं वापरणार असेल तर आपला बियाण्यावरचा खर्च वाचणार आहे. समजा आपण 8 किलोच्या 2 आपलं पिशवी घेतो, घरचं बी वापरलं तर नाही होऊ शकत, उत्पादन नाही होऊ शकत. असं नाही, काहीच अडचण नाही. तसं आपण साधारणतः 1 वर्षाचं आता हे दाणे बघा तुम्ही, यांचे दाणे घ्या, इकडे घ्या. हे बघा, याची साधारणतः
तुम्ही जे बियाणं आणताय हीच साईज असते बियाण्याची. आणि यांचं सुद्धा आता हे जे पीक आहे, हे जे आपण धान्य आणलं आता घरातून आणलं यांनी स्टोअर केलेलं, याची पण साईज तीच. फक्त हे जे समोरची ही जी कांडी ना ही तुटलेली नाही पाहिजे, इथूनच रूट आणि शूट निघतं आणि बाकीचं अन्नद्रव्य याच्यातून मिळतं. आता ही जी छोटीशी ही पातळ वरचा जो पापुद्रा आहे हा सुद्धा निघून गेलेला नसला पाहिजे. म्हणजे हे बियाणं वरून निरोगी दिसतंय, सुंदर दिसतंय, आकर्षक दिसतं, परंतु त्याचं मुख्य ज्यावेळेस त्याचं अंकुरण होईल आणि त्याला मूळ येईल त्यावेळेसच समजायचं की हे सदृढ बियाणं आहे. आपण मग बीटी अंतरी पडणार नाही ना दाणी? नाही, त्याचा काही संबंध नाही. बियाण्यात तुमची उगवण क्षमता चांगली झाली, तुम्ही त्याला बीज प्रक्रिया केली आणि योग्य अंतर जर ठेवलं तर तुमचं मागच्या वर्षी जे उत्पन्न आहे तेच भेटेल तुम्हाला, त्याचं काही शंका नाही. फक्त जास्त दिवसाचं बियाणं वापरायचं नाही. मागच्या वर्षी जर तुम्ही बियाणं सीडचं वापरलेलं असेल, कंपनीचं वापरलेलं असेल, तर यावर्षी तुम्ही बियाणं त्याच्यातून निवडून चांगलं सदृढ बियाणं, आता सगळेच बियाणं याच्यामध्ये आपण बघितलं, हे बघा हे बियाणं आहे, याच्यामध्ये समजा याची साईज व्यवस्थित नाही, काहीच नाही, खराब आहे, हे काढून टाकायचं साईडला, हे बियाणं घ्यायचंच नाही आपण. आता हे बघ, आपण किती माझ्या हातामध्ये साधारणतः 10 ते 15 बियाणं आले, त्याच्यामध्ये 2 बियाणं खराब होते. म्हणजे आपलं घरचं बियाणं आहे तरी संपूर्ण एक साईजचं बियाणं आहे, त्याचा कलर बघा, आकार बघा, बियाणं व्यवस्थित आहे. आणि हे बीज प्रक्रियेनंतर केल्यानंतरच तुम्हाला कळेल का हे वापरायचं आहे का नाही वापरायचं. बीज प्रक्रियेमध्ये जर आपलं साधारणतः 80-90% याची जर उगवण क्षमता असेल तर आपल्याला बाहेरचं बियाणं घ्यायची गरज नाही. पण सर शेतकरी हा रिस्क घ्यायला तयार नाही. नाही, रिस्क घ्यायला